हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। आज खूप दिवसानंतर व्लॉग बनवतीये कारण मम्मी पप्पा तिरुपती बालाजीला गेले होते 10 दिवसांसाठी। तर पूर्ण काम माझ्यावरती होतं। तर मम्मी पप्पा त्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं आणि त्यामुळे मला व्लॉग करताच नाही आलं, बाहेर जाता नाही आलं आणि घरात तरी काय व्लॉग करणार मी। त्यामुळे माझे व्लॉग्स मध्ये थांबले होते आणि तुम्हाला लवकरच एक खूप मोठी न्यूज सुद्धा कळणार आहे। तर आज आहे आषाढी एकादशीचा दिवस आणि त्यानिमित्त आम्ही चाललो आहे बाहेर। थोडंफार शॉपिंग करायची आहे आणि एक खूप मोठी गुड न्यूज मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे। तर स्टे ट्यून राहा। आणि ती आमच्या घरातली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आमच्या घरातलं पहिलं कार्य आहे, शुभ कार्य, खूप मोठं। तसे तर छोटे मोठे होतच राहतात पण हे सर्वात मोठं आहे। तर स्टे ट्यून राहा, तुम्हाला अपडेट्स मी देणारच आहे। तर आज त्याच कार्यक्रमासाठी आमची थोडीशी शॉपिंग होणार आहे। तर मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत आत्ताच, तुम्हाला पुढचे 2-4 ब्लॉग्समध्ये कळू शकेल। तर आमच्या कॉलनीमध्येच एक विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं, तर आम्ही तिथे चाललोय दर्शनासाठी। तर काय शॉपिंग करणार आहे, काय मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे। तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की काय कार्य असेल। तर आता निघूया दर्शनासाठी। काहीच गर्दी नव्हती आणि एकदम मस्त दर्शन झालं। मागच्या वर्षी आम्ही छोट्या पंढरपूरला गेलो होतो, इतकी गर्दी, पूर्ण लाईन, आम्ही 1-1.5 तास तिथंच होतो लाईन मध्ये। तर पप्पा, आता पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा प्लॅन आता सिटीमध्ये जायचं आपल्याला। सिटी म्हणजे संभाजीनगर मध्ये जे मेन एरिया आहे तिथं शॉपिंगचं, तिथं खूप सारं भेटतं, त्याला सिटी म्हणतो आम्ही। मम्मीला पण काय खरेदी करायची? मला का सोन्याची नथ घ्यायची। बापरे, सोन्याची नथ पप्पा, शिवासारखंच मांजर आहे। A few inches later. आता आम्ही रेडी झालोय तिघं पण आणि आता आम्ही चाललो आहे ट्रिपल सीट, कारण की 2 गाडी परवडणार नाही इतक्या दूर घेऊन जायला आणि माझी तब्येत ना थोडीशी लो वाटतीये। म्हणलं मी कुठं स्कूटी चालव, मग तिघ जण आम्ही एकाच गाडीवरती चाललोय। तर आता बघूया की काय काय सामान घेणार आहे आपण। तर लेट्स गो। आता आम्ही खरेदी करून आलोय, इतक्या गर्दीमध्ये मी चक्करून पडली होती। तर मी तुम्हाला घरी जाऊन पूर्ण स्टोरी सांगते। आता आम्ही आलो आहे मम्मीला नथ घ्यायला सोन्याची। तर बघूया आता, याच्यापैकी आम्ही एक गोष्ट घेणार आहे, गेस करा। तुम्ही म्हणत असाल की हिला चक्कर आली तरी पण ब्लॉग बनवते, पण मी हे सगळं तुमच्यासाठी करते गाईज, कारण की खूप दिवसांपासून ब्लॉग पण नव्हता केला आणि आज पण ब्लॉग फ्लॉप जाईल म्हणून मी पूर्ण कंटिन्यू केला ब्लॉग। आणि प्लीज तुम्ही माझ्या ह्या एफर्ट्ससाठी एक लाईक तरी करा प्लीज। आवडते का मम्मी? मला मोठी जास्त करायची, मोठी करायची। 1 ग्रॅमची घ्यायची। मला पप्पाला विचारलं, काय नाही, 1 ग्रामचं देतात। 1 ग्रॅम तेवढं 1 ग्रामची करायची म्हणते मम्मी। 1 ग्राम इथं नाहीच आहे तशी। 7,000 7,500 पण। कधी पण आपण आज मध्ये जगलं पाहिजे। जर आपल्याला ही गोष्ट आज आवडली आहे तर घेऊन टाकायची, जर आपल्याला पॉसिबल होत असेल तर कधी पण उद्यावर सोडून नाही द्यायचं की मी उद्या ती गोष्ट घेईल वगैरे। तो उद्याचा दिवस कधीच येत नसतो आणि काय भरोसा उद्या जर ती गोष्ट अवेलेबल नसलीच तर। मी बरोबर म्हणतीये ना? कोण कोण माझ्यासारखं करतं, घ्यायची नसेल गोष्ट तरी त्यांना काढायला लावून भाव विचारतो। मम्मीला काही इथे नथ आवडलीच नव्हती तर आम्ही आलो होतो BBZ मध्ये।
साज म्हणजे हेच ना असं. याच्यातलं कोणतं आवड? आम्ही आलो. तू मिस केलं पिल्लू आम्हाला. आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये खूप मोठं फंक्शन असणार आहे, त्याचीच खरेदी चालू आहे. तर नाही सांगू शकत ते फंक्शन काय असणार आहे, पण पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळूनच जाणार आहे. खूप मस्त आहे आणि त्याची पूर्ण सिरीजच असणार आहे की शॉपिंग वगैरे सगळं. आणि मला सुद्धा ड्रेस घ्यायचा आहे, तर आपल्याला ड्रेसची पण शॉपिंग करायची. खूप सारे ब्लॉग्स येणार आहे आता पुढे. तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आले शॉपिंगचे वगैरे सगळे तुम्हाला बघायला भेटतील. आणि बेल आयकन दाबा, म्हणजे मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा फर्स्ट व्ह्यूज तुमचाच पाहिजे मला. आणि आम्ही ना तिथे गुलमंडीमध्ये गेलो होतो सिटीमध्ये, तर तिथे खरेदी करायचं पहिल्याच दुकानात आम्ही गेलो आणि ते काका माझ्याशी बोलताय की काय दाखवू वगैरे असं तसं. आणि मला येऊ लागली चक्कर. तिथेच मी आली आणि तिथे एक ताई होत्या, त्यांनी पण मला चॉकलेट दिलं खायला आणि पप्पानी पण कॅडबरी आणून दिली तेव्हा. तर मग थोडीशी बाहेर आले, पूर्ण लोक होते आसपास आणि मी तिथे खाली बसली. तर इतकं चक्कर झालं, इतकं डोकं दुखत होतं तेव्हा. थोडंसं फ्रेश झालं, 15-20 मिनिटं बसलो. मग मी थोडंसं मार्केटमध्ये फिरून आली, म्हणून मला जास्त काही ब्लॉग करता नाही आला. नंतर मग आम्ही थोडंसं शूटिंग मी वगैरे दाखवलं त्या घाई गडबडीत सुद्धा. आणि नंतर मग थोडंसं फ्रेश वाटल्यानंतर मग आम्ही थोडंसं सामान घेतलंय. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. हे बघ पिल्लू मी काय घेतलं, बघ ना खाली.